तुम्ही भावनिक झालेला आहात या सगळ्यात. डोळ्यात अश्रू आम्हाला पाहायला मिळतात. ते अभिषेकजींची आठवण आणि सगळा शिवसेनेचा वारसा ह्याची आठवण होते. असं नाही. अभिषेक असता तर हा प्रश्नच आज आला नसता. अभिषेक आणि सूनबाई ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्याचं मुलाचं नातं आणि सुनेचं नातं ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे ना. आपल्या मुलाला आपण काय कधी कान धरू शकतो, सुनेचं नाही धरू शकत. ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर यांनी नुकताच भाजपमध्ये जो आहे तो भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केलेला आहे. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी आमदार विनोद घोसाळकर जे आपल्यासोबत आहेत. सर, तुमच्या कार्यालयात आपण बसलेला आहात. बाजूला बाळासाहेबांचा फोटो आणि मशाल सुद्धा पाहायला मिळते. पण आज या मशालीला रामराम ठोकत तुमच्या सुनबाई आणि माजी नगरसेविका या थेट भाजपमध्ये पक्षप्रवेश करताना आम्हाला पाहिलेल्या आहेत. तुमच्या काय भावना आहेत? जसं तुम्ही पाहिलं तसंच मी पाहिलं. आम्ही एकत्र कुटुंबातील आजी राहतो आणि घर, कुटुंब आणि राजकारण हा आम्ही कधी एकत्र नाही केलं. आणि तिने आता तो निर्णय घेतलेला आहे, त्याच्यावरती ह्या क्षणाला तरी तिने प्रवेश केलेला आहे. भारतीय जनता पक्षात गेलेली आहे. मी अजूनही आहे, शिवसेनेतच आहे. माननीय हे मलाही तिने सांगितल्यानंतर त्याची कल्पना माननीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजींना मी दिलेली आहे. आणि आता प्रवेशावरती मी काही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही, एवढंच मी आपल्याला सांगतो. सर, पण एक भली मोठी समाज माध्यमांवर त्यांनी पोस्ट केली आणि त्याच्यानंतर त्यांनी जो आहे तो पक्षप्रवेश केला. तिने काय केलं त्याच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही. तरी ती माझी सून असली तरी तिचा निर्णय तिला घेण्याचा अधिकार आहे. आज अभिषेक नाही आहे, त्याच्यामुळे मी या विषयावर काही प्रतिक्रिया देत नाही. खरं तर शिवसेनेत आहे. काय तुम्ही मी शिवसेनेत आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आहे. खरं तर एक महत्त्वाचा मुद्दा आहे की अभिषेकजींसोबत जे काही झालं त्याच्यानंतर त्यांना संचालिका म्हणून मुंबई बँकवर घेतलं आणि तेव्हापासूनच चर्चा सुरू होत्या की तेजस्विनी घोसाळकर या भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार, पण तो झाला नव्हता आणि आज तो सत्य शेवटी झाला. काय नेमकं कारण वाटतं आम्हाला? नाही नाही, बघा असं आहे, ज्या वेळेला अभिषेक हा मुंबई बँकेच्या 2 वेळा निवडणुकीमध्ये जिंकून आला होता आणि ज्या वेळेला मी स्वतः त्या काळामध्ये मला एका संचालकाने सुचवलं की आपण मागणी करा मुंबई बँकेकडे की कॉप जागेमध्ये अभिषेकच्या जागी तेजस्वीला, हे आम्ही मागणी केली होती. पण ती मागणी केल्यानंतर वर्षभरानंतर त्यांनी तिची निवड केली. आता निवड ते काय झालं ते मला माहीत नाही, पण ती मुंबई बँकेवरती आहे आता. यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ही सगळी पोस्ट पाहिली तर त्यांनी खरं तर त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात जिथे जिथे ते काम करतात त्याचं तर साथ घातलेलंच आहे, पण त्यांनी मुलं आणि त्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हा निर्णय घेतोय असं त्यांनी म्हटलेलं आहे. कुठंतरी दबाव होता का त्यांच्यावर असं तुम्हाला वाटतंय? मला नाही वाटत. म्हणजे आमच्या घरात सुद्धा नव्हता. नाही नाही, बाहेरून आता ते मी आत्ता नाही बोलू इच्छित, कारण शेवटी काही गोष्टीचं ह्या क्षणाला तरी पथ्य पाळण्याची मला आवश्यकता आहे. पक्षप्रवेश करण्यापूर्वी तुमच्याशी किंवा कुटुंबाशी संवाद साधला होता? माझ्याशी तिने कालच संध्याकाळी तिने माझ्याकडे, आम्ही बसलो होतो, सगळेच बसलो होतो, मी नाही, माझ्या दोन्ही सुना, माझी मिसेस, मी स्वतः, आणि तिने आम्हाला सांगितलं की डॅडी मी असं असं करतो आहे. आमच्या पद्धतीने जे काही सांगायचं, कुटुंब म्हणून जे काही सांगायचं, कुटुंब प्रमुख म्हणून जे काही समजायचं ते समजावलं. शेवटी निर्णय घेतल्यानंतर मग एवढा काय आम्ही दबाव आणू शकत नाही. एकदा निर्णय घेतला आहे आणि मग तो दबाव मला तिच्यावर टाकायचा नव्हता. स्वातंत्र्य आहे ना, घेईल ती निर्णय. खरं तर मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आज संध्याकाळी 4 वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार. त्या तत्पूर्वी हा एवढा मोठा निर्णय घेतलेला निर्णय आहे आणि आत्ता मला ह्या क्षणाला तिने मला काल जाताना सांगितलं होतं, माझ्याजवळ चर्चा केली,
माझ्या पद्धतीने माझे काही मुद्दे मांडण्याचा मी प्रयत्न केला, पण त्यांनी निर्णय घेतला. तर त्याच्यावरती प्रतिक्रिया देणे योग्य नाही. या सगळ्या संदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत तुमचं काही बोलणं झालंय का? मी तात्काळ तेव्हा मी तात्काळ सरांना सांगितलं, साहेबांना सांगितलं की असा तेजस्वी निर्णय घेत आहे. ते आमचं जे बोलणं झालं ते मी आता आपल्याला सांगू शकत नाही. या सगळ्या संदर्भात शिंदेच्या शिवसेनेचे नेते मंत्री आता उत्तरं देऊ लागलेले आहेत. संजय शिरसाट म्हणतात आहेत की ठाकरेंच्या शिवसेनेत आता काही उरलं नाही, त्यामुळे तेजस्विनी घोसाळकर निघाले. आता त्यालाही उत्तर देत नाही. आता निवडणुका आता जाहीर होत आहेत. आत्ता महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर किंवा निवडणुका हा काय ठाकरे कुटुंबियाचा काय श्वास नाही आहे. बाळासाहेबांनी तर सांगितलं होतं, सत्तेवर मी लाथ मारतो. आम्हाला जनतेचं अशी लढायचं आहे. मी आत्ताही एक जनतेच्याच कामासाठी तुम्हाला वेळ दिला 1 वाजता, 12 वाजता मीटिंग होती. माझं काम कंटिन्यू सुरू आहे, त्याच्यामध्ये काय अडचण नाही आहे. सर, पण या सगळ्या घटनांकडे तुम्ही कसं बघता? ते म्हणजे एकनाथ खडसे एका पक्षात आहेत, त्यांच्या सुनबाई दुसऱ्या पक्षात आहे, आता तुम्ही एका पक्षात आहात, तुमच्या सुनबाई दुसऱ्या पक्षात गेलेत, शरद पवारांच्या पक्षात पुतणे एका पक्षात आहे. या सगळ्या महाराष्ट्राच्या राजकारणाकडं घोसाळकर कसे पाहतात? म्हणजे आधीच्या आमदारकी मध्ये मी बसलोय, एवढं मला कळतंय. बाकी काय पाहणं काय नाही, कुणाचं काय, ते मला वाटतं ह्या मुद्द्यावरती मी काही बोलू शकत नाही. नाही, पण या आधी तुम्ही महाराष्ट्राचं राजकारण, विधिमंडळ, आमदारकी हे सगळं भूषवलेलं. त्यावेळेचं महाराष्ट्राचं राजकारण, महाराष्ट्राची परंपरा आणि आत्ताचं महाराष्ट्रात सुरू असलेलं राजकारण. आता कसं आहे, कुटुंब पद्धती म्हणजे आता राजकारणाच्या अगोदर ही महाराष्ट्रातील उद्योगपती आपण बघितलं. महाराष्ट्राच्या राजकारणात ही कुटुंब विभक्त होणं हल्ली 10 वर्षात झालं आहे. पण हे उद्योगपतींची सुद्धा कुटुंब आपण बघतो. त्यावेळेला काही काळानंतर मग असं वाटतं की ती उद्योगपतींची कुटुंब किंवा राजकारणाची कुटुंब ज्यावेळेला वेगळी होतात त्यावेळेला थोडंसं विचार करण्यासारख्याच गोष्टी आहेत. परंतु राजकारणाची दिशाच आधी ही असंच पकडून चालली असेल तर मग ते आणि आपल्यावरती आलं असेल तर आपल्याला पण ते सहन करावं लागणार आहे. अगदी शेवटचा प्रश्न आहे की एका घरात आता 2 वेगळ्या पक्षांची लोक तुम्हाला राहायला लागणार आहे. कसं असणार तिथलं वातावरण? तुमची भूमिका काय असते? आम्ही कधीही राजकारणावरती घरात चर्चा करत नाही. आणि एक तर असं आहे की त्यांचा वेळ, तिचा वेळ, आणि आम्हाला माझी नातवंड असल्यामुळे सकाळी निघताना आणि गेल्यावरती मला त्या रूममध्ये जावंच लागतं. काय काय पोरं काय करतायत काय नाही, तेवढाच संबंध असतो आमचा. बाकी राजकीय कधी चर्चा किंवा कुठले प्रश्न हे आतापर्यंत महानगरपालिका, वॉर्ड, कार्यक्रम ह्याच्याबद्दल मार्गदर्शन होत होतं. नाही अशातला भाग नाही, चर्चा होत होत्या. परंतु आत्ताही होणार, आता होणार म्हणजे राजकीय चर्चा होणार नाही. परंतु त्या 2 मुलांपासून मी दूर जाऊ शकत नाही. तुम्ही भावनिक झालेला आहात. या सगळ्यात डोळ्यात अश्रू आम्हाला पाहायला मिळतात. ते अभिषेकजींची आठवण आणि सगळा शिवसेनेचा वारसा ह्याची आठवण होते. असं नाही, अभिषेक असता तर हा प्रश्नच आज आला नसता. अभिषेक आणि सूनबाई ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. त्याचं मुलाचं नातं आणि सुनेचं नातं ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे ना. आपल्या मुलाला आपण कधी कान धरू शकतो, सुनेचं नाही धरू शकत. धन्यवाद आमच्याशी बोलण्यासाठी. हे होते विनोद घोसाळकर यांनी सविस्तर चर्चा आपल्यासोबत केलेली आहे. त्यामुळे आत्ता खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकींपूर्वी तेजस्विनी घोसाळकर यांचा हा निर्णय आणि त्यामुळे ठाकरेच्या शिवसेनेला पडलेला खिंडार आणि पुढची विनोद घोसाळकरांची भूमिका याकडं पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा कापरेसह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.